आबा काल उपमुख्यमंत्री पदाची सुमित्रा पवार यांनी शपथ घेतली, काय वाटतं? जो त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही पक्षासाठी निर्णय घ्यावे लागत असतात, पक्षश्रेष्ठींच्या विचार घेऊन ते निर्णय घ्यावे लागत असतात, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल. परंतु महाराष्ट्रामधील काही शेणकिड्यांना विनाकारणच बुडाला आग लागली, कारण की त्यांच्या आसपास जे 2-4 नेते होते त्या नेत्यांचं नाव न घेता त्यांनी विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचं, कुठेतरी गिदाड गँग म्हणणं, कुठेतरी ते काय गोचेडासारखं बोलणं, हे अतिशय चुकीचं. कुठेतरी खरं तर ह्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पाटील असतात यांच्या बुडाला आग लागली नसती आणि ह्या शेणकिड्या झुरळासारख्या ह्या शेणकिड्याला वारंवार जाती जाती तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा नाद लागलेला, कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी संपली म्हणून वारंवार कुठेतरी ओबीसी नेत्यांना गरळ ओकण्याचं, ओबीसी नेत्यावर गरळ ओकण्याचं काम सातत्यानं करत असतो. परंतु सुनेत्रा वहिनींनी जी काल शपथ घेतली तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय, आपण त्याच्यात बोलणं उचित नाही. आणि हे काहीतरी काही सुद्धा गैर सुद्धा नाही, कारण की यापूर्वी ज्यावेळी इंदिरा गांधी यांचं निधन झाल्याच्या नंतर अगदी 12 तासाच्या त्यावेळी राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. मग हा पायंडा पूर्वीपासून आहे ना, आज नवीन काही केलेलं नाही. त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही उलट सुलट बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि खरं तर यामध्ये कुठेतरी पक्ष फुटला नाही पाहिजे, पक्षाचे आमदार फुटले नाही पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित चालण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात असतात, त्याप्रमाणे त्यांनी घेतला असेल, त्याला शुभेच्छा. आपल्याला त्यांच्याशी काही मतलब नाही. परंतु ह्या विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या लोकांना सांगायचंय की तुमच्या जातीवादाचा किडा कधी संपल, तुमचा जातीवादाचा किडा आता थांबला पाहिजे असं मला वाटतंय. बर, आता पालकमंत्री पद रिक्त आहे बीड जिल्ह्याचं, हे पद कोणाकडे जावं, काय म्हणणं? हे बघा, आता तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा निर्णय आहे. यापूर्वी अजितदादा पवार तिथं पालकमंत्री होते आणि त्या नक्कीच आता कुठेतरी त्यांच्या एखाद्या ज्या माणसाकडे पालकमंत्री पद नाही त्याला तिथं मंत्रीपद देतील. परंतु खरं तर आता येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देतील अशी सुद्धा नक्कीच आम्हाला खात्री आहे. आणि धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिल्याच्या नंतर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा त्यांनाच केलं पाहिजे, कारण की स्वतःच्या जिल्ह्यातला पालकमंत्री असतात तर त्या जिल्ह्याच्या समस्या ज्याला त्याला माहित असतात, कुठं काय समस्या, त्याचं निराकरण आपल्याला कसं करायचं या त्या जिल्ह्यातील नेत्याला माहित असतं. त्यामुळे धनंजय मुंडे नक्कीच बीडचे पालकमंत्री झाले पाहिजे आणि नक्कीच आपल्याला, मला तरी वाटतं ते झालेले आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील, कारण की धनंजय मुंडे एक आक्रमक आणि राष्ट्रवादीसाठी जीवाचं त्या म्हणजे अतिशय जीवाची पर्वा न करता काम करणारे नेते आहेत. परंतु काही गिदाड गँगनी, काही झुरळांनी त्याला गेल्या काही महिन्यापासून त्रास देऊन कुठेतरी त्याला मंत्रिपदावरून पायउतार करण्याचं काम केलं होतं. हे नक्कीच अजितदादांच्या सुद्धा लक्षात आलं होतं, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय आणि नक्कीच ते आता लवकरच मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील आणि ते नक्कीच बीडचे सुद्धा पालकमंत्री झाले पाहिजे. आता राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत, काय आव्हान असणार ओबीसींना? हे बघा, ओबीसींची सत्तेकडून फसवणूक झालेली आहे, कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, ओबीसीच्या जागेवर कुठेतरी धक्का लागणार नाही म्हणायचं आणि राज्यामध्ये सर्रास कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसींच्या राखीव जागेवर जर प्रस्थापित मराठा समाजाचे लोक निवडणुका लढवत असतील, पुण्या महानगरपालिकेमध्ये 26 नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 26 नगरसेवक जर ओबीसीच्या जागेवर मराठा होत असतील तर ओबीसीचं राहिले का अस्तित्व? त्यामुळे ओबीसीनं आता डोळे उघडले पाहिजे, ओबीसीनं आता जागा झालं पाहिजे. येणारे हा काय 12 जिल्हा परिषदा लागलेल्या 7 तारखेला त्याचं होणारं मतदान आहे. ह्या दिवशी लोकांनी आठवलं पाहिजे, ओबीसीनं ओबीसीला मतदान दिलं पाहिजे. आणि खरं तर ओबीसीनं सुद्धा आता आणखी काही राहिलेल्या जिल्हा परिषदामध्ये खुल्या जागेवर लढण्याचा आपण आता आग्रह धरला पाहिजे, खुल्या जागेवर लढण्याचं आपण धाडस दाखवलं पाहिजे. जर हे लोक तुमच्या राखीव जागेवर जर कब्जा करत असेल तर आपण सुद्धा खुल्या जागेवर लढण्याची तयारी, मानसिकता ठेवली पाहिजे आणि आपल्या ओबीसीनं मतदान केलं पाहिजे. ओबीसी नसेल तर एससीला केलं पाहिजे, एससी नसेल तर एसटीला, एसटी नसेल तर मुस्लिमाला मतदान केलं पाहिजे. परंतु जे लोक ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं घाट घालतायत त्या लोकांना घरांचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसीनं केलं पाहिजे. हात गळून येतो ना बायाना, सवय लावून घेऊ.